नमस्कार. मी कलाकार दित्या तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्ही बघू शकता आज आपण चंद्रहार शिकणार आहोत. यामध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शेपचे कुंदन अवेलेबल असतात, पेंडन आणि कानातले. तर तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही मार्केटमधून विकत घेऊ शकता किंवा तुम्हाला जर का रेडी नेकलेस पाहिजे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग आपण पाहूया. आम्ही घेतले आहे इथे 5 नंबरचे गोल्डन बीट्स, गोल्डन मनी जे मेटलचे आहेत. त्यानंतर 20 चंद्र घेतलेले आहेत. पेंडन घेतलेला आहे. पेंडन सोबत कानातले घेतलेले आहेत. इथे 2 डिवायडर घेतलेले आहेत. 0.3 गेजची तार आहे. जम रिंग्स आहेत. आपल्याला लागणारे टूल्स आहेत, पकड आणि कटर. त्यानंतर इथे बॉल पिन घेतलेले आहेत. त्याला फ्यूज तार सुद्धा बोलतात. आपल्याला लटकन करायसाठी यूज होते हे. त्यानंतर मी इथे 3 नंबरचे मणी घेतलेले आहेत गोल्डनमध्ये. हे मायक्रो पॉलिश आहेत, प्लास्टिकचे नाही आहेत. त्याचसोबत आपण कॉटनचा दोरा घेतलेला आहे आणि फायनल फिनिशिंगसाठी गोंडा घेतलेला आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया नेकलेस बनवायला. आता आपण सर्वात पहिलं कानातल्यांना लटकन लावून घ्यायचे आहे आणि पेंडनला लटकन लावून घ्यायचे आहे. ते कसे बनवायचे ते मी आता तुम्हाला दाखवते. इथे आपण बॉलपिन घेतली आहे. बॉलपिनला 2 साईडला मणी असतात. एका तारेचे आपल्याला 2 तारा बनवून घ्यायच्या आहेत. सो त्यासाठी मी या एका तारेला मध्ये फोल्ड करून त्याचे 2 तुकडे करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण 2 तुकडे करून घेऊया आणि एका तारेमध्ये एक मणी ओवून घेऊया. तुम्हाला जर का मोत्यांमध्ये हवं असेल तर तुम्ही तिथे व्हाईट कलरचे मोती सुद्धा यूज करू शकता. आता मी इथे गोल्डनमध्ये नेकलेस बनवणार आहे. सो मी गोल्डनवाले मणी घेतलेत. अशा प्रकारे आपण ट्विस्ट करून घेणार आहोत आणि उरलेली तार कट करून घ्यायची आहे. असे सर्वांना सेम त्याच पद्धतीने लटकन बनवून घ्यायचे आहेत. दोनही कानातले तुम्ही बघू शकता. मी इथे एक साथ जास्त तारा घेऊन मिडलला कट केलेले आहे. तुम्हाला जेवढे हवेत तेवढे तुम्ही घेऊन तार मिडलला कट करून अशा प्रकारे लटकन बनवून घेऊ शकता. आपला आता हा एक कानातला रेडी झालेला आहे. तुम्हाला जर का फास्ट काम करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जेवढे हवेत तेवढे मणी एकसाथ ओवून घ्या आणि नंतर मग एक एक करून अटॅच करून घ्या आणि लटकन बनवून घ्या. यामुळे तुमचा टाइम खूप कमी लागतो तुम्हाला. अशा प्रकारे फास्ट काम होऊन जातं आपलं. तुम्ही बघू शकता आता आपले 2 कानातले बनवून झालेले आहेत लटकन लावून. आता आपण पेंडनला सुद्धा सेम लटकन लावून घेतो आहोत. तुम्ही बघू शकता खूप कमी वेळामध्ये आपले लटकन बनवून झालेले आहेत. आता आपण नेक्स्ट जो मेन चंद्रहार आहे ते बनवायला घेऊया. त्यासाठी आपण कॉटनचा दोरा घेतलेला आहे. 20 चंद्र घेतलेले आहेत. 0.3 गेजची वायर आहे. 3 नंबरचे गोल्डन मनी आहेत. आता आपण तीन दोरे कट करून घेणार आहोत, पण ते डबल लेअरचे असणार आहेत. डबल लेअर वाले तीन दोरे एकाच साईजचे कट करून घ्या. 3 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 दोरे एकाच साईजचे कट करून
अशा प्रकारे मी 3 दोरे कट करून घेतलेले आहेत. आता या प्रत्येक दोऱ्यामध्ये आपल्याला 0.3 तार अटॅच करून घ्यायची आहे. प्रत्येक दोऱ्यामध्ये 0.3 ची तार अटॅच करून घ्यायची आहे. इथे अजून एक तुम्हाला ट्रिक दाखवत आहे. आपण जेव्हा दोन दोन टोक असलेले दोरे समोसामध्ये म्हणजे त्या डिवायडर मध्ये आपण जेव्हा टाकतो तेव्हा जमत नाही आपल्याला पटकन ते टाकायला. सो त्यावेळेस काय करायचंय, दोऱ्याला आधी गाठ मारून घ्यायची आहे. जे ओपन वाले टोकं आहेत त्यांना व्यवस्थित अशी 3 ते 4 गाठी मारून घ्यायच्या आहेत. त्यानंतर जिथे आपण तारेची टोकं अटॅच केलेली आहेत इथे आपण आता तार अटॅच करून घेऊया पहिली. हे खूप सोपी अशी ट्रिक आहे, तुम्ही बघू शकाल. मी इथे 2 टोकांना ट्विस्ट करून घेतलेला आहे. आता वरच्या बाजूनी तार टाकून दोरा अटॅच करून घेतला आहे. किती सोप्या पद्धतीने हे आपलं अटॅच झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. उरलेला दोरा कट करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण 3ही दोरे अटॅच करून घेतलेले आहेत. आणि 3ही दोऱ्यांमध्ये आपण तार सुद्धा अटॅच करून घेतलेली आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत नेकलेस बनवायला. ह्या 3ही दोऱ्यांमध्ये सुरुवातीला पहिले एक एक गोल्डन मनी टाकून घ्यायचे आहेत. 3 नंबरचे गोल्डन मनी ओवून घ्यायचे. आता आपल्याला चंद्र अटॅच करायचा आहे अशा पद्धतीने. तर चंद्र अटॅच करताना वरचे 2 होल सोडून तिसऱ्या होलामधून पहिला दोरा ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर मिडलचा दोरा आणि त्यानंतर खालचा दोरा. या पद्धतीने आपण चंद्र ओवून घेणार आहोत. आता माझा चंद्र ओवून झालेला आहे. आता त्यापुढे आपण पुन्हा एक एक मनी गोल्डनचे ओवून घेणार आहोत. प्रत्येक दोऱ्यामध्ये एक एक मनी ओवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे 3 मणी ओवून घेतलेले आहेत. पुढे आपण कंटिन्यू असे 10 चंद्र ओवून घेणार आहोत आणि शेवटी एका दोऱ्यामध्ये 2 मणी गोल्डनचे. अशा पद्धतीने ही आपली एक साइड कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता 10 चंद्र ओवून झाल्यानंतर आपण 2-2 मणी ओवून घेतलेले आहेत. आता आपल्याला पेंडन अटॅच करायचा आहे. तो पेंडन व्यवस्थित मिडलला अटॅच करायचा आहे. त्यासाठी बॅक साइडने मी तुम्हाला दाखवते. मी तिथे मार्किंग करून घेतलेला आहे जेणे की आपला दोरा समोरासमोरच्याच होलमध्ये ओवला जाईल, सरळ सरळ ओवला जाईल. अशा पद्धतीने आपण
पेंडंट अटॅच करून घ्यायचा आहे. आता त्यापुढे परत एका दोऱ्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि पुढे विरुद्ध बाजूनी चंद्र ओवून घ्यायचे आहेत. चला तर मग आपण बघूया. आता आपला हा फायनल लुक तयार झालेला आहे चंद्राचा नेकलेसचा. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने नेकलेस रेडी होतो. आता आपल्याला पुढे हा समोसा ऍड करायचा आहे. याची आपण सोपी पद्धत पाहूया. पहिले 2 दोरे एक होलामधून काढून घ्यायचे आहेत. आणि या दोन्ही दोऱ्यांना मिळून 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत टाईट. त्या गाठी तुमच्या समोस्यामध्ये ऍड होऊन जातात. नेकलेसला अशा पद्धतीने टाईट करून घ्या. कुठेही लूज सोडू नका, नाहीतर आपला नेकलेस लूज होऊन जातो. अशा पद्धतीने मी 2 ते 3 गाठी मारून घेते. आता आपल्याला तिसरा दोरा सुद्धा अटॅच करून घ्यायचा आहे. तिसऱ्या होलमधून आपण हा तिसरा दोरा ओवून घेणार आहोत आणि जो दुसरा आपला दोरा आहे समोस्यामध्ये ज्या आपण गाठी मारल्या त्यातला दुसरा दोरा, मधला दोरा आणि शेवटचा तिसरा दोरा ह्या दोघांना मिळून 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आणि उरलेला आपला दोरा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नेकलेस आपला रेडी झालेला आहे. चंद्रहार ह्याला म्हटलं जातं. पारंपरिक पद्धतीने विणलेला आणि पारंपरिक पद्धतीचा नेकलेस. मार्केटमध्ये सध्याला खूप ह्याचं ट्रेंड चालू आहे. सो तुम्हाला जर का हे विकत घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शेप सुद्धा अवेलेबल आहेत. आता आपण इथे गोंडा लावून घेऊया. अजून एक तुम्हाला सुंदर ट्रिक देते, टिप सांगते की आपण ज्या गाठी मारतो त्या गाठी आपल्या सिक्युअर होण्यासाठी आपण तिथे फेविकॉल लावून घेतोय, जेणेकरून भविष्यामध्ये ते कधी सुटणार नाहीत गाठी आणि आपला नेकलेस भरपूर दिवस टिकेल. यासाठी आपण थोडंसं फेविकॉल आपण तिथे लावून घेतलेलं आहे. आता जमरिंगच्या सहाय्याने आपण गोंडा लावून घेऊया. दोन्ही बाजूंनी आपण गोंडा अटॅच करून घेतला आहे. घेऊया. व्यवस्थित पकडच्या सहाय्याने दोन्ही टोकं जमरिंगची प्रेस करून घ्या, जेणेकरून ते ओपन होणार नाहीत. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूनी सुद्धा जमरिंगच्या सहाय्याने गोंडा अटॅच करून घेऊया. व्यवस्थित असं प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते जमरिंग लागणार सुद्धा नाही आणि ओपनही होणार नाही. फायनल लुक आपला तुम्ही पाहू शकता नेकलेसचा. किती सुंदर असा नेकलेस रेडी झालेला आहे. तुम्हाला जर का हा असाच नेकलेस विकत घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता.
आता आपण यामध्ये शेप पाहूया. हा ओव्हल मध्ये आहे, त्यासोबत हा पान शेप मध्ये आहे आणि हा राऊंड शेप मध्ये आहे. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला ही ज्वेलरी विकत घ्यायची असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मिळतील. धन्यवाद अँड बाय बाय. टेक केअर.